लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। निवडणुका तळ्यात मळ्यात, मंगळवारच्या सुनावणीकडे लक्ष। महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुका वेळेवर होतील की नाही याबाबत संभ्रमाची स्थिती आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण मंजुरीच्या मुद्द्यावर निर्णय होईपर्यंत नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्यात संबंधी विचार करा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला केली आहे। न्यायमूर्ती बागची यांच्या अनुपस्थितीमुळे बुधवारी होणारी सुनावणी पुढील मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली असतानाच सुप्रीम कोर्टाने केलेल्या सूचनेवर राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याबाबत सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची, उमेदवारीच्या आशेने पक्षांतर करणाऱ्या इच्छुकांची उत्कंठा ताणली गेली आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा प्रश्न 25 नोव्हेंबर 2025 रोजी मंगळवारी सुनावणीसाठी ठेवला आहे। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात इतर मागासवर्गीय ओबीसी आरक्षणाबाबतच्या वादासंदर्भात काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली, तेव्हा आम्ही हा मुद्दा तपासून पाहू, तोपर्यंत तुम्ही नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार का करू शकत नाही, अशी विचारणा खंडपीठाने केली। सध्या फक्त नामांकन प्रक्रिया सुरू आहे, असे प्रथम मियाता यांनी सांगितले। 27% आरक्षण देण्याला विरोध करणाऱ्या पक्षांच्या वतीने हजर असलेले अॅडव्होकेट अमोल कराडे यांनी सांगितले की राज्यात नामांकन प्रक्रिया सुरू ठेवू दिल्यास निवडणूक प्रक्रिया अपरिवर्तनीय होईल। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनीही न्यायालयाला याची जाणीव असल्याचे सांगितले आणि या याचिकाकर्त्यांना 25 नोव्हेंबर 2025 रोजी मंगळवारी पुन्हा दाद मागण्यास सांगितले। सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुढील महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण देऊ नका, असे सांगितले होते। मर्यादा ओलांडल्यास निवडणुका स्थगित करण्याचा इशाराही दिला होता। न्यायालयाने म्हटले होते की सन 2022च्या बाठिया आयोगाच्या अहवालापूर्वीची परिस्थिती जशी होती। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.